ए म्हातारे, सगळे कपडे धुवून काढ आणि हे पण धुवून काढ. तू मला मदत करू लागती. अरे माझी लाडची सासूबाई, काय म्हणलं तुम्ही? मी तुमची मदत करू? तुम्हाला तर माहिती ना, मला थोड्या वेळ मेहंदी लावायची. जा लवकर लवकर तुम्हीच. तू टेन्शन नको घेऊ, मी काय ना काहीतरी करते. ए म्हातारे, तुला दिसत नाही का? याला जेवण कोण आणून दे? मी आणून देऊ का? उभा राहून काय बघती? जा घेऊन ये. एक मिनिट. अशी कोणी पोळी बनवतो का? सुनबाई, माझ्या पोराला माहित होईल ना, तेव्हा तुला लय पस्ता येईल. मग तुझ्या भोळ्या पोराला कोण सांगल? मग तू सांगशील का? हो, हा ठीक आहे, दे सांगून. जास्त जास्त का होईल? डिवोर्स होईल. ती जसं म्हणते का तसं करीत राह, नाहीतर नाही ऐकलं ना तुला आश्रम मध्ये सोड ना. तुझ्या हाल तिथं काय होते हे तू विचार सुद्धा करणार नाही. एक काम करू, हॉटेलमध्ये जाऊन खाऊ. हे तूच खाय. किती घाण आहे. तुला किती वेळ सांगितलं साफसफाई चांगली करायची म्हणून? हे म्हातारे, चांगलं काम कर, नाही तर तुला माहित नाही का मी ते आश्रम म्हणलं बोललेलो. आणि हा सासूबाई, टेबल साफ करणं झाला ना, तिथं माझी सँडल ठेवलेली ते पण साफ करा. रोहित, तुम्ही तर ऑफिस मध्ये गेलते ना, एवढं लवकर कसं काय आले? मी तुम्ही आपल्या आईसोबत असं करलेत. आणि हे मुलगा कोण आहे? हे आपला कॉलेजचाच मित्र आहे. हे तुला कोणी मित्र नाही, हे तुला बॉयफ्रेंड आहे. त्याच्या संग तू मजा करायली, हे बी आपल्या घरामध्ये. आणि आईला तिकडं नोकरांनी बनलं. तुम्हाला माहिती आहे का की मला कसं माहित पडलं? पोरा, तुला काय सांगू, बऱ्याच दिवसापासून सुनबाई अशीच करते. तुझ्या समोर ही चांगली वागते आणि तू ऑफिसला गेला ना, त्याचं रूप बदलत. रोहित, ते माझं ऐकून घे. तसं काही अरे शहाण्या, तुला एवढी हिंमत? मग आपल्या आईसोबत असं वागत तू? सासूबाई, तुम्ही तरी समजून सांगा ना, तुम्ही मोठे आहेत ना. पोरा, एवढी बार जाऊ दे ना, ती तुझी बायको आहे. तुम्ही तिच्या सोबत लय वाईट केलं तरी ती काय म्हणती, जाऊ दे एवढी वेळस. चला निघा इथून आताच्या आता दोघं बी. अरे आई, मग तू मला त्या टायमाला का नाही सांगितलं? ती मला धमक्या देत होती. बरं चल, जाऊ दे बस. चल.